राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जय मायकी चिंता काहे की. 9 शीट बाकी आहेत. आज संध्याकाळी बुकिंग क्लोज. 9 जण कोण असतील तर संपर्क करा. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, 3 तारखेला दिवसभर पौर्णिमा आहे, पण त्या दिवशी मंदिर हवन वगैरे सगळं बंद आहे. त्यामुळे आपण रविवारीच निघतोय. दुसरी गोष्ट, विशेष तिथी आहे. 5:30 नंतर पौर्णिमा आणि सूर्यास्तानंतर हवन विधी होणार आहेत. त्याच्यामुळं सरसो के तेल का दीपक हा प्रकार गरजेचा आहे. पंडितजींचा फोन आलता काल. आणि तुम्ही कुठलंही आपल्याला एक दिवा लागेल, वात आणि सरसो म्हणजे एक मोहरीचं तेल असतं ते ती सगळी सोय मी करतो. तुम्ही काय कोणी आणू नका. कारण आमच्या गावाकडे ना कुंभारगड गेले की दिवे लगेच मिळतात. पण तुम्हाला सगळ्यांना मिळतील असं नाही. मी सगळे आणतो, तुम्ही काळजी करू नका. 9 शीटासाठी कोणाला यायचं असल्यास 87 88 57 43 02 संपर्क करा. आता आपण आपल्या स्ट्रेट स्टोरीकडे जाऊ. माणूस काही एकटा राहत नाही. आपली उत्पत्तीच मुळात माकडांच्या पासून झाली, तुम्हाला पण माहिती. एकटा राहिला की ते येडा होतो माणूस, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं कुणीतरी सोबती असावं, कुणीतरी शेजारी असावं, कुणीतरी समाजात पाराव खावं ना. आमच्या गावाकडे बरं आहे भाऊ, म्हणजे काय कटाळा आला ना, नावाच्या दुकानात जाऊन बसता येतं, पारा जाऊन बसता येतं. 4 लोकांची कम्युनिकेशन झालं ना, चांगलं राहते जरा डोकं. एका जागेवर म्हणलं की लय अवघड. शेजारी त्यातलाच प्रकार. शेजारी हा दुर्दैवाने बदलता येत नाही. पूर्वीच्या काळी शेजारी असं होतं की मी येतो तुझी ज्वारी काढायला, तू माझी काढायला ये, इर्जिक. आता शेजारी असं आहेत, पाठच उठून जाडी त्यात कोरी त्यात, अंडरपॅन्टवर कोरी त्यात, सुनाबाळांचा विचार न करता असे सुद्धा शेजारी असतात. दुसरी गोष्ट, बांध कोरी त्यात. बांधाच्या साईडने पाठ ठेवायचा, मातीने बरोबर निघून जात, तुम्हाला माहिती. मग हे बांध कोरे आहेत ना, यांना कावळा सुद्धा शिवणार नाही, लक्षात घ्या. आणि ज्याच्यासाठी गमावून ठेवतात ते तुकड्याला माग करणार ह्यांना, हेही ध्यानात ठेवा. लय नीच अवलादी. पहिल्यासारखं जगच राहिलं नाही. ह्या आपल्या स्टोरीमध्ये एक शेजारी आहेत. आणि ह्याचा विषय काय बघू. नागपूर मधला मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला विषय. एक कुटुंब आहे, वडील सेवानिवृत्त रेल्वेमधून. आता एवढं सर्व्हिस केल्यावर कोणाला वाटतं आपले आयुष्याचे 4 राहिलेले दिवस सुख्य समाधानाने शांततापूर्वक जावा. आणि आपली जी उत्पत्ती आहे, आपली जी पोरं बाळ आहेत, ही आपल्या डोळ्यासमोर यांचं चांगलं व्हावं. थोडीफार नातवंड खेळावं, थोड्याफार औषधी गोळ्या खावा आणि तोंड असून जावं. याच्या पलीकडे काय नाही. ते काय पाटकून कुठला गड केला सरासरा चढू शकत नाही, वयस्कर माणूस. हे कुटुंबात रेल्वे कर्मचाऱ्यांची मुलगी, मुलाचं लग्न झालं होतं, सून होती घरात, बायको होती. मुलगी 23 वर्षाची होती, जरा उशिरा झाली होती, प्रीती खोपेकर. आता ही मुलगी त्यांच्या डोक्यात होतं, बीकॉम झाली. नंतर ती म्हणले मला शिवण क्लासाची लय आवड आहे, वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज वगैरे शिवायचं मला, माझी ज्याची इच्छा आहे. वडील म्हणले तथाच तू, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला काय शिकायची तू शिक. आणि त्याचा फायदा आपल्याला वर संशोधन म्हणजे नवरदेव बघताना कोण आला सांगता येतं की आमच्या मुलीला शिवण क्लास उत्कृष्ट पद्धतीचं येतं, असं तसं विषय होता. चालतंय म्हणले. मग ही प्रीती त्यांनी शिवण क्लासला म्हणले लांब. आता मुलींनी लांब कसं जायचं किंवा जेंट्सकडे कसं जायचं, त्याच्यापेक्षा ती थोडं चुकीचं बी वाटतं, आवडल्यासारखं वाटतं मुलींना. आपल्या शेजारी एक महिला ब्लाऊज शिवते, तिच्याकडे जा. अगदी 10 पावलं चाललं की तिच्या घरात. बरं काय चांगली भाजी केली तर देऊ का घेऊ का, हे संबंधाचे अशा प्रकारचे संबंध शेजारीचे. शेखर गोरे त्याचं नाव, आणि त्याची बायको सुमती ही ब्लाऊज शिवायची. मग ही गेली, तुम्हाला कटिंगला मदत करते, तुम्हाला हे करते, तुमची काय फी असेल. अरे म्हणले तुझ्याकडून कशाची फेरी घ्यायची. ती बायको ती सुमती चांगलीच होती. मी तुला शिकवते म्हणली, बाळा तू नको काळजी करू. तिचं बी लग्न झालेलं, 1-2 वर्ष झाले असेल, पोरसोर काय नव्हतं. आणि तिचा नवरा होता शेखर. हे आता कोणाला काय नाद आहे तुम्हाला सांगतो. आमच्या परिचितापैकी एक जणाला असा नाद आहे. परिस्थिती जरी नाजूक असली, 25-30 ड्रेस त्याला, लक्षात घ्या. म्हणजे नादाचाच विषय भाऊ, कशाचा असं सांगता येत नाही. म्हणलं हे 1,500-2,000 महिना कमावतोय, त्याला तो
वेगवेगळी कापडं घ्यायची, अशी शिवून घ्यायची, प्लेन इस्त्री करायची आणि नुसते लावलेले. काय काय तर सकाळी एक संध्याकाळी एक अशी बी बदलणारी आहेत. हा मोठ्या तर जाऊन द्या, सगळं तसं टिकतं. पण आपलं कसं आहे, सरदोपट सकाळी टाकायचा, संध्याकाळी काढून टाकायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा घालायचा, सरळ सरळ. रानातला तर 8-8 दिवस बदलत नाही बुवा. त्याला किती वास आला तर चालेल, रानातला ड्रेस सारखा धुवून उपयोग नाही. त्याला कामले राहत, चिखल माती लागलेली असते. म्हणलं ये मी शिकवते तुला. ह्या सुमतीने प्रीतीला सांगितलं. झाली शिकवणी चालू. आता त्या प्रीतीचा जो भाऊ आहे आणि भाऊचं, ही दोघे कामाला जायची रेल्वे, आपल्या सॉरी बँकेमध्ये. म्हातारी कधी घरी असायची, कधी देवळात गेली तर 2-2 तास तिकडच. तिच्या वयाच्या बाय मिळायच्या 50च्या, 45, 50, 55 बसायची गप्पा हानीत. म्हातारं कधी जायचं, कधी देवळात जायचं, कधी घरी, सगळं म्हणजे असं कुटुंब त्यांचं व्यवस्थित. इथे नेमकी खटकी झाली. हा, आणि खटकी आपल्याला, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो हुशार राहावं. तुम्हाला वाटतंय मग मी लय सेफ आहे, मी लय असं आहे, सेफ जगात कुणीच नाही, लक्षात घ्या. अजितदादा सारखा माणूस सेफ नाही, आपण तुम्ही आम्ही किस जाडकी पत्ती, लक्षात घ्या. असं आहे. फक्त एकदा उघडलं की सगळं काही होईल, पण ती व्यक्ती परत येत नाही, हे दुःख आहे. एकदा गेलेला माणूस आपल्यातून येत नाही हो, असा विषय. ह्या घटनेमध्ये काय झालंय, ही जी प्रीती आहे, हिचा तो नवरा आहे का, त्याचं नाव आहे शेखर गोरे, 25चा तरुण, प्रीती 23ची. त्याला 2 वर्ष लग्न. ती बायको आहे ना, ती जम्पर परकर शिवती, ती परकर नाही, ती ब्लाऊज शिवणारी. आमच्याकडे जम्पर बांधतात. काय गरज आहे का? पण एखादं आतूनच असं मुक्या माझाचं असतं, तुम्हाला सांगतो, त्याचं समाधान होत नाही. हा, लग्नाच्या आधी ठीक आहे बा, इथं तिथं तोंड मारलं, इथं तिथं जमलंय, कुठं मित्रांच्या नादाने, कुठं पैसे देऊन केलं दुनियादारी. लग्न झाल्यावर माझी अशी अपेक्षा आहे की त्या माणसाने लय दुरीत चाललं पाहिजे, कारण लग्नानंतर एक बायकोच मिळत नाही तर एक लक्ष्मी मिळते तुमच्या प्रपंचाला हातभार करणारी. सगळ्यालाच मिळते असं नाही, काही लक्ष्मी अशा भेटतात. लक्ष्मी काय काही दशेनी कोर्टात खिची, पैसे दे, दुनिया दे, हॅलो बॉयफ्रेंड, कमी वयाचा, लाख लफडी द्यावं, लय बेकार दुनिया निघाली. ही ते शेखर आहे, ह्याचं मन बसलं. आता माझं मन बसणं समजू शकतो, वर रस्त्याने चाललाय, खमंग जिलाबी वास आला, वडे तळत्यात, कांदाभाजी तळत्यात, ह्याच्यावर मन बसणं चांगलं आहे, वाईट नाही काय. हा इच्छा झाली, ह्याला वासले खमंग आलाय, 10-20-30 रुपये खातोच, जीवाला मारू नका, खाऊन टाका. पण दुसऱ्याच्या लेकरावती बी बिगर लागणार, स्वतःची बायको असताना मन बसणं म्हणजे याला वल्या फोकाने मारला पाहिजे. तुम्हाला सांग, नुसत्या लावणी आणल्या पाहिजेत खाली, असली अवलादी. काय काय गरज आहे, काय संबंध आहे? इथून तिथून एकच आहे ना, हिच्या काय संबंधच नाही ना हो. त्या पोरीला तो निहाळायला लागला, त्याला चेकआउट मध्ये इंग्रजीमध्ये, मला सुद्धा कवा कवा येत, निहाळायला लागला. पण ती चोरट्या नजरेने आपल्याकडे पाहतोय. हा, मुलीला शिक्षण तर असतो बरं का, ध्यानात ठेवा, सगळ्याला तर असतो, अशातला भाग नाही. आता हे बापाने सांभाळायची, मोठी करायची, पैसे पाणी रात्र दिवस कष्ट करायचं, हॉस्टेलला टाकायची. बंबल ॲप, दुनिया ॲप, झाटे ॲप, त्याच्याहून ते डेटिंग, दुनियादारी. पाटकून तोंड असून जायला पाहिजे असल्या कार्ट्या, तुम्हाला सांगतो. हा, वाटूळ. आणि मग तिकडच सोचू हे खाके, बिल्ली चेल्ली हचको बहारो फुल बरसा वालीन गावाकडं, असलं लाथड लई चाललंय बघा सध्या. त्याच्या पुढे जाऊन काय कार्यक्रम राबवतात, तुम्हाला सांगतो. वेगवेगळे अश्लील फिल्म त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करतात, बघा दुनिया. त्याच्या पुढे अजून जाणारे केसेस आहेत, काही वेगवेगळे अंमली पदार्थ. आणि ते अंमली पदार्थ ह्यांना बऱ्याच अंशी ह्या गुंडांना वरून राजकीय संरक्षण असतं, त्यांना डोक्यावर बसवायला तुम्ही आम्ही जबाबदार आहेत. काय रेट फुटला रे यंदा मतदानाचा, आईला 1000चा आहे भाऊ डोक्यात, पण माझ्या 1000ने काही भागत नाही. हा, सख्या मानला होता तो, केला की 1000ने वाटणार आहेत. नाही, 2000 शिवाय घ्यायचं. हे आपल्या अवलौती कारणीभूत आहेत, नको ते व्यक्ती बोकांडी बसून घ्यायला, असा विषय. जाऊन दे, मरू त्या. ह्या शेखरेने काय केलं, ते लाईन मार, चहाज दे, बरं चाललंय का. आता आपल्याला जी शिकवते, तिचा हा नवरा आहे, शेजारी राहतोय, ती पोरगी थोडी म्हणजे अशी
लाजणारी बुजणारी कुचामणारी अशी होती. हा, ते काय असं उफाड्याचं सौंदर्य नक आवा या कमान केली मी असं नव्हतं. ती ही वेगळा विषय होता. ही संस्कार होते तिच्या पाठीमाग, आईबापाची इज्जत होती तिच्या पाठीमाग, आपलं काय करायचं आणि कसं वागायचं याची अक्कल होती. वय वर्ष 23 होतं. मुलगी चांगलीच. ह्याचं चाळलं काय थांबा, ह्याचं एक एक स्टेप पायरी वळत गेला. वाढत पोरगी भीती. मग त्याला असं वाटलं, बघा मानवी दिमाग असंच काम करतो. ह्या शेखऱ्याला वाटलं आईला आपण एवढं छेड काढली, ती काही म्हणत नाही म्हणजे 100% पोरगी घरी सांगणार नाही बुवा. आता थोडं पुढं जायला काय हरकत आहे. हा, अंतिम ध्येय काय होतं, बेडवर नांगापोंगा कार्यक्रम करणे, पण त्याला थोडं वेगळं नाव द्यायचं. अशी दुनिया आहे. सावध राहायचं भाऊ सगळ्यांनी, अजिबात फसायचं नाही. तो म्हणला माझं तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे आणि आपण आपल्या खाटावर प्रेम करू. ते आमच्या खाट म्हणतात, तुमच्याकडे मला बेड म्हणतात. बेड, हा बेडवर प्रेम, लाकडाचं बेड, हा बेडवर प्रेम करू. आता ती थोडी हुशार होती. प्रेम करायचा काही विषय नाही, पण तुला प्रेम करायला तुझी अख्खी बायको आहे 40 किलोची. 2 वर्षापूर्वी लग्न झाले. प्रेम तिकडं कर तू. तिथं तर 10-5 गलाटून बाजूला पडित, इथं कुठं वळवळ करायला लागला. अशी दुनिया आहे. म्हणली हे बघ, ते तसलं आपल्या डोक्याला काय ताण करू नको तू, आणि लाईन मध्ये राहायचं, लेवलमध्ये राहायचं. हा, मी त्यातली नाही, मी तशी नाही. विषय संपला होता ना, काय डोकं लावायची गरज आहे का? विषय संपला. तुम्हाला काय सांगितलंय, स्त्रीच्या मुलीच्या नाहीचा अर्थ फक्त नाही. कुठं क्राईम घडण्याआधी तू विषय सोडून द्यायचा, पण बघ तिकडे उद्योग, डोकं लावायचं नाही. ज्याने डोकं लावलं ती एक तर मेले, नाही तर आता तुरुंगात येत. हा, आता सकाळी चहाचं वाटप झालं, फळकवणीत असलं येतं तुरुंगात. हा, संडासच्या भांड्यात काही निघातला चहा. हा, असंच असतं. इतकी गहाण, खतरनाक. काही कैदी त्रास देण्यासाठी मुद्दाम संडासमध्ये संडास न करता साईटला करता त्याला म्हणणार धो आणि मग हे कर, मुद्दाम. असा बी प्रकार तसा असतो. काय रे त्या नरकात जाता तुम्ही, गोठाळा करूच नका तुम्ही, आपलं सरळ जागा. आता हिथं ही लाईन महाराज काय का ना, म्हणलं प्रेम आहे दुनिया येणारी. आता मला सांगायच्या बापाची मी रस आहे का इथं, काय संबंध आहे का त्या मुलीचा याचा? अरे प्रेम आहे, खाटो प्रेम असतं का? प्रेमाला अरे हे लफडे. तू तू 2 इंची 2.5 इंची पाईप बघ एखादा, तू काय डोकं गांजलेला, कशाला डोकं लावतो इथं? त्याला मिरचीला वाचून तिकडं घाल बा. ही अशी लय नालायक लोक. त्या प्रेमाच्या नावाखाली तो शरीर संबंधाची मागणी करायचा. पोरगीचा नकार, बोलायचा चालायचा, हा गुंतत गेला त्याच्यात. याला याची बायको सोडून स्वप्न सुद्धा तिची यायला लागली, ही प्रीती खोपेकर. काय हाय असं बसून राहत नाही बरं का, काहीतरी असं ज्यावेळेस कंडिशन तयार होते ना, काहीतरी घटना पुढे दडलेली असते. ह्याने तर पक्क ठरवलं, बोगल्याशिवाय राहणार नाही, सुट्टीत देणार नाही. असं नाही तसं नाही, पोरीच्या डोक्यात पक्क. आता अजून महिना शिकले, अजून महिनाभर शिकते, यांच्याशी संबंध तोडून टाकायचं. ही बेकार त्रास देते. मी वगैरे सांगितलं नाही. माझा भाऊ गरम डोक्याचा आहे, त्याच्यात त्याला जर सांगितलं ना, हा नुसत्या नळ्या हाणणार खाली, मग म्हणणार पोलिसांना फोन करा. हा, त्याच्यामुळं नको भांडणं तणणं बा, असा विषय. गप राहिली, सांगितलं नाही. ही थोडी चूक झाली, वडिलांच्या कानावर घालायला पाहिजे होतं, आईच्या कानावर घालायला पाहिजे होतं. त्याच्यातून त्याला समज देण्यात आली असती, विषय पुढं वाढला नसता असं मला वाटतं. दिनांक 7 ऑगस्ट 2025 दुपारी 12:30च्या आसपास घरी कोण नव्हतं. प्रीती एकटीच घरी. ही त्यांनी ताडलं, बायको बाहेर गेलेली. हे बघून तो तिच्या दारात उभा राहिला. ही आता घर नाही का जिना असतो वरच्या माजल्या, ती गेली वरच्या माजल्या. आपल्या घरा असतात बारीक, हा बी तिच्या पाठीमागून तिच्याच घरी वरच्या माजल्यावर गेला. मला तुझ्या बरोबर आत्ता माझा तू प्रेमाला किंमत देत नाही आणि मला काही इज्जत आहे का नाही, आणि मला तुझ्याबरोबर आत्ताच प्रेम करायचे. बाजा उचल, खाटा उचल, बेडवर चल. पोरगी घाबरली. आता तिला कळून चुकलं की हा दोख आलेला आहे. आपण प्रतिसादाचाच विषयच नाही, कारण ते डोक्यातच काय नव्हतं. पण याला प्रतिकार केला किंवा काय म्हणलं, आपण इथून निष्ठू शकत नाही, उडी तर मारू शकत नाही वरून. तिने डोकं लावलं, स्पष्ट शब्दात त्याला डायरेक्ट शिवे द्यायला सुरुवात केली. म्हणले असं काय, हो बाहेर आमकं तमकं, तुला काय संबंध यायचा तसं.
मी काय त्यातले ना ती जरा प्रतिकार केला चिडीला गेलं. कारण वासना हा विषय षडरिपूमध्ये त्यांनी लय मेल्यात आतापर्यंत. तुम्ही वर्तमानपत्रात ह्याच्यात त्यात अशा अशा तुटलेल्या तोडलेल्या अशा बॉड्या बघत असतात. तुम्हाला कल्पना नाही एखाद्या माणसाला वार करून मारते त्याला काय कोटीच्या वेदना काय पराकोड्या ह्याची तुम्हाला कल्पना नाही. त्यामुळे तुम्ही अशी कॅज्युअली सहज घेता तो विषय. आणि माझं म्हणणं काय नाही, ते त्यांच्या कर्माने मेले मरू द्या. ते जे शिकून गेले त्यातून शिकून तुम्ही मरू नका एवढंच अपेक्षा आहे. आणि मारू नका कोणाला बुवा. त्यांनी काय जटापटी झाली, ह्यानी एक दोन मुसखडीत लावल्या, दोघाच्या जटापटीत तिने एक दोनदा वराडण्याचा प्रयत्न केला. ह्यानी त्याचा गळा दाबला एवढा जोरात दाबला की पोरगीच मरून गेली. झाला का नाही कुचकळा मला सांगा. आता समजा काय केलं असं तर मानता येईल बाबा, मी आता तुरुंगात 20 वर्ष राहतोय, मी लोकाला करण्याऐवजी वाचणे पायी आता कैदीच मला करतात. ह्या माझ्या नरकमय जीवनाला मीच जबाबदार आहे. पण एक क्षण सुखाचाही मी केलं तरी काय तरी त्या पोरीला असंही काय नाही. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना वाटलं झालं, मेल्यावर वाढलं. पण बुद्धी लय चलती. पिक्चर बघतात, मोबाईल बघतात लोक. तिच्याच ओढणीने तिला लटकावलं. मृतदेह येतो आता, त्याला काय लटकावलं. कोणी यायच्यात गाभऱ्या गोभऱ्या निघून गेला. काय CCTVचा संबंध नव्हता तिथं. तास 2 तासाने आई आली, घरातली आली, बघितला विषय, वाटोळ. मग काय कळायचं म्हणलं की त्यांना पूर्ण फाशी घेतली. अचानक कशी काय घेतली? सकाळी चांगली होती. घरच्यांनाच कळा ना, कारण घरच्यांना सगळं माहित असतं. कोण पळून गेले काय, कोण लपडे का. आता इथून पाठीमागच्या लय गाठ नाही किंवा कोण गरोदर राहिलं म्हणून फाशी. सगळं चांगलं पूर्ण फाशी घेतलीत कशी. मनकापूर पोलीस स्टेशनचे वर्दी मिळाली, तिथून टीम आली. गंभीर विषय हा. काय पोलीस सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. पहिल्यांदा आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सगळं शासकीय सोपस्कार असतात, म्हणजे पंचनामा वगैरे सगळं ते काढलं, बॉडी पाठवली, ॲम्ब्युलन्स बोलावली शासकीय दवाखान्यामध्ये. सरकारकडेच काम चालतं, खाजगीमध्ये चालत नाही. ती खाजगीमध्ये आपल्यासाठी मल्टी स्पेशालिटी, काचात काचा, त्याच्यात AC, महाराजी बंडल घेतात. हा सोपं नाही. हा इकडं सोसवला टाकलं तर इंजेक्शन जरा लगेच द्यायचं तर तासाने येतं. बोलत नाही नीट, काय नाही काय, पण येतं कमीत कमी. पण फोकाटी लोटाडोचा विषयच नाही. जाऊ द्या. म्हणजे असंच असतं. ते सगळं केलं, जाळपोळ केली, ती बॉडी गेली, दिली ताब्यात, अमकं तमकं. पोलिसांचं विशेष लक्ष PM रिपोर्टकडे होतं. PM रिपोर्ट अत्यंत क्लिअर आणि खटा आला. जटापट, गळा आवळल्याने श्वास गुदमरून मृत्यू. फाशी घेण्याची प्रोसेस वेगळी असते. गळा आवळून मृत्यू, नंतर फासा लटकावण्यात आलेला आहे. बस माझा त्याला काय लागतंय, ती मेरी आवाज सुनोय महाराज. हा मग टीम परत जागृत झाली. कुठं जायचं आम्हाला, कुठं जात नव्हते, फक्त ती टेलरिंग शिकायला इथं जायची. ती एवढी फिरत नव्हती. मैत्रिणी होत्या, पण मैत्री फोनवर बोलायची, काय नाही. बर त्या बाबाचा जबाब शेखरचा याचा. मग हे जे प्रेमवीर आहे का, बेडवर प्रेम कर, ही थोडं चाचारलं. कारण आज चोर होता ना मनात, शेजाऱ्याची पिकली बोर, शेजारीच निघाला चोर, असा विषय. त्याला घेतला कोपच्यात. प्रेम बेडवर, लोखंडाच्या बेडवर तिकडं आतमध्ये आपण प्रेम करू चला. हा उचलला ना, कपड्या सगळं उचलला, काय काळजी करू नका. हा तो त्याची वासनांद चुंगी सकट त्याला तिथून उचलला, बेडवर नेला प्रेम करायला. हा मग फोरप्ले केला, आफ्टर प्ले केला, इंटरफोर्स केला, कुठून केला पोलिसांनी आपल्याला काय माहित नाही बा, आपण केला. जाणार ना राघू बोलायला मोकळा, ते माझं प्रेम होतं, मला तिला आवडायची दुनियादारी, मी त्याला म्हणलं, तिने आवडण्याचा प्रत्येकाला मी त्याचा गळा दाबला, खालाच गुतला गडी. गुतला त्याला काय था, चडीत बी मुतला आणि गुतला बी. रितसर कार्यक्रम. हा आकस्मिक मृत्यूचा लगेच खुनाचा गुन्हा दाखल व्यवस्थित. सगळे मनकापूर पोलीस स्टेशनचं विशेष आभार नागपूरच्या, त्यांनी इतकी परफेक्ट केस बांधली. केस त्यांचं काम असते, आरोपी पुरावे कोर्टात, काय असं ती न्याय द्यावता पुढचं बघून घे, असा विषय. माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे, फक्त तेवढ्या गोष्टी थोडा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. हा आज पण हा माणूस तुरुंगात नसता, बाहेर असता, आपल्या पत्नीबरोबर असता, आपल्या लक्ष्मीबरोबर असता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादं ज्याला जीवन म्हणतो आपण, एखादं गोंडस मुलंही असतं त्याला. हा काय अवघड आहे जगाचं.
ते सुधारायला नको. आपण किती बॉम्बाला तरी लोकांच्यात काय फरक पडत नाही, पण 100त एक जरी थोडा बदल पडला ना, रामकृष्ण हरी, एक नंबर काम झालं म्हणायचं. रामकृष्ण हरी माऊली.